जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन ह्या पुस्तकातील आज 4 एप्रिलचं प्रवचन. संत कसे असतात. आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संतांना शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूपच दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु. सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न जर झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने ते त्याला सांगता येईलच असे नाही. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार तसा जगात या घडामोडी होणारच. जगाची राहाटीच अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही. किंबहुना मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे तर त्याचा प्रयत्नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असेल. विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पाहिल्याने आपल्यासारखेच असतात, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरुरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडे संतांचं लक्ष असते. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे. तो आपल्यामध्ये आपल्यासारखाच राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. संत स्वतःच्या शरीरात काय चालले आहे, संताला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे हे सर्व दिसते, म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. संताला कर्म मागे पुढे करता येते, पण ते टाळता येत नाही. ते कोणाला तरी भोगलेच पाहिजे. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी पालन करूया. संत हा जसे बोलतो तसे वागतो. आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्या उलट. प्रवचन में कहा गया है कि संत कैसे होते हैं. तो हम लोग जो बोलते हैं उसके विपरीत चलते हैं, और संत जो बोलते हैं वही वो करते हैं. वो पूरी संसार में भगवत भाव देखकर सभी के साथ अच्छा व्यवहार रखते हैं और ज्ञान का बोध देते हैं. वो अपने जैसे ही होते हैं, अपने में ही रहते हैं, लेकिन उनका साधन बहुत उच्च कोटि का होने की वजह से वो हमसे अलग है. उन्हें पहचानना कठिन है, लेकिन उनकी साधना से वो अलग हो जाते हैं और भगवान की प्राप्ति कर लेते हैं. तो हमें भी इस संसार में ना अटकते हुए भगवान का नाम लेते हुए संसार को दूरदृष्टि से देखना चाहिए. जय श्री राम. श्री राम जय राम जय जय 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 राम.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम.